बॉलिवूडने तुमच्यावरती खूप प्रेम केलं हे आता जगजाहीरच आहे, पण मराठीत कुठेतरी ते थोडंसं कमी पडलं असं वाटतंय का? किंवा नाही, मराठीत ऍक्च्युली फारशी नाही, गाणी मराठी नाही? पण खूप गायलोय मी. फक्त काय झालं, काही लोकांचा गैरसमज झाला की सुदेश भोसले फार महाग आहे किंवा असं लोक म्हणतात की तू मराठीत का गात नाहीस. कधीच नाही. आणि कलाकार भाषेशी आणि स्वतःच्या मातृभाषेशी भाषेशी कधीच हे करणार नाही. आणि गाणं ऍक्टिंग तर आहेच, पण गाणं असं आहे ना की मी आता आपले जेवढ्या भाषा आहेत हिंदुस्थानी, ॲस्मीज म्हणा, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगू सगळ्या गायलो पण आहे. ॲक्टिंग, डबिंग पण करतो काही ॲड फिल्म्सची. आणि मी जेव्हा त्याचं एक उत्तर असं आहे, की मी जेव्हा जगात फिरतो ते आपला मराठी माणसं मला येऊन भेटतात, सुदेश भोसले आम्हाला तुमचा अभिमान आहे. आणि काय होतं, मारवाड्यांचे पण, बंगाल्यांचे पण जिकडे खूप शोज चालतात ना, त्याच्यात सर्वात प्रथम नाव सुदेश भोसलेचं असतं. क्या बात आहे. की सुदेश आता बंगाली जे बंगालमध्ये मॅक्सिमम शोज होतात. सगळे गायक असतात पण तिकडे. आणि अजून एक अभिमानाने सांगतो, दिल्लीला एक वर्ल्ड पंजाबी नाईट होती आणि पंजाबमधले दिग्गज अख्ख्या जगातले लंडन, दुबई, मुंबई, पंजाबमधले 28 गायक गायिका होते. आणि त्या जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त ऑडियन्स असेल मोठ्या स्टेडियममध्ये. 28 पंजाबी टॉप सिंगर्समध्ये फक्त एक होता सुदेश भोसले. का? सोना सोना शाह. बोले मुझे क्यों बोला है पंजाबी? नहीं नहीं, आपके गाणे सबसे हिट है. तरी चांगली गोष्ट आहे ना. आणि त्यामुळे मी आणि आजही मराठी गाणी भजनी आता मी स्वतः आरत्या रेकॉर्ड करतोय. आणि मी हे चुकीचं मानेन की ना, तुम्हाला मागे तसं असतं मग अजय अतुलला हिंदी फिल्म का मिळाल्या असत्या. आणि मी बच्चन साहेबांकडून किंवा आशाजींकडून एक छोटीशी गोष्ट शिकलोय. जर तुम्हाला कोणी बोलवलं नाही किंवा काम दिलं नाही, चित्रपट असो, शो असो, तर त्याला शिव्या देऊ नका किंवा त्याच्याबद्दल लोकांना वाईट सांगू नका. स्वतःला असं बनवा, मग तो स्वतः तुमच्याकडे चालत येईल. मी तेवढ्याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं आणि मग मला कळलं की लोकांना शिव्या देण्यापेक्षा आपण आणि दुसऱ्यांशी नाही, स्वतःची कॉम्पिटिशन करा.